मी नवऱ्याला ना सांगितलंय आपल्याबद्दल. हा का? हा. मग भेटवलं नाही? अरे त्यांना भेटायचं होतं, पण नंतर त्यांना पण बाहेर कामाला फोन आला ना, मग ते गेले निघून. मला पण भेटायचं होतं त्यांना. हा ना, जाऊन दे, नेक्स्ट टाइम आले ना की तू मग भेट. तू त्यांना सांगितलं पण आपण एका वर्गात शिकत होतो? अरे सगळं सांगितलं मी त्यांना, सांगितलं तू माझं किती क्लोज फ्रेंड आहे ते. हा ना. हा. ते म्हणतात चांगलंय चांगलंय, आणि मला कधी ते अडवत नाही बरं का तुझ्यासोबत बोलायला. म्हणतात रोज बोलत जा, काही नाही, तुला बरं वाटतं ना त्यासोबत बोलल्यावर. सॉरी बरं का, मला लग्नाला नाही जमलं यायला तुझ्या. हा, त्याच्या बाबतीत मी तुझ्यावर नाराज आहे बरं का. अगं खरंच नाही जमलं मला. अगं त्या दिवशी आहे ना नेमकं हे काहीतरी महत्वाचं काम होतं आमच्या कंपनीमध्ये. तुला माझ्यापेक्षा महत्वाचं काम कंपनीचं वाटलं आहे का नाही? इन्स्पेक्शन होतं त्या दिवशी नेमकं. हा. काय तुझं यायचं लग्नाला, जाऊन दे, लग्नाचं जाऊन दे, तू माझ्या हळदीला नाही, माझ्या पूजाला नाही, माझ्या जागरणाला नाही, कशालाच नाही आलास तू. अगं पण आता आलोय भेटायला तुला मी. हा, आता येऊन काय फायदा. आता तर आलोय ना. हा मग जाऊन दे, भेटला बाद झालं. मग अजून कशी चालली आहे तुझी लाईफ? मस्त एकदम छान चालली आहे ना. आता बरं मला सांग, आम्हाला कधी घेऊन जातो मुंबईला फिरायला? मग चल लगेच मग माझ्यासोबत, मी उद्या जाणार आहे. अच्छा बरं ठीक आहे ना, मी बघ घरी विचारते आणि मग तुझ्यासोबत येते. नक्की? हा. तुझा नवरा पाठवल का? मग काय झालं त्यांना नाही पाठवायला, उलट ते म्हणतील जा, काहीच नाही त्यांना. माझ्या नवऱ्याला ना माझ्यावर खूप विश्वास आहे माहितीये का. खरंच भारी वाटलं बरं का, खूप दिवसानंतर भेटलो आपण. हो तेच ना. अरे मी ना तुला घरी बोलवलं असतं, पण कसं सासू सासरे येणार आहे घरी, म्हणून म्हंटल नको घरी, नाही का ते वेगळं वाटतं ना थोडस. नाही बरोबर आहे तुझं, जाऊ दे नको घरी, आपण इथंच बोलू आणि मी मग जाईल घरी. हा चालेल ना. बाकी मग बाकी काय माझं तर ना एकदम मस्त चाललंय बर का, आणि खूप खुश सुद्धा आहे मी आता. मला पण लग्न करायचंय थोड्या दिवसात. मग हा, तू कधी करतोय लग्न? करणार लवकरच. हा तू कर लग्न. हा हा. कुठले पाहुणे? इथलेच आहेत, मुंबई वरून आलाय. मुंबई. हा. बरे वेळ भेटे तुम्हाला गप्पा तांबू घाल ना. नाही खात नाही. बरे बरे आंबल नाही करत आता नव्हतं पण ना दुसरे आंबल करा, परत दारू तंबाखू गांजा पिजा बंद करा. हो हो चाल चाल तुम्ही चाल चाल. हा हा. कोण होत ते? अरे बाबा गावातलेच असून कोणतरी, मला पण एवढं काही माहित नाही रे. असं कसं बोलत होते? जाऊन दे सोड. निवांत गप्पा मारा मारा मारा, मग जस काय आपलं लपड आहे असं बोलत होते. जाऊन दे, नको तू त्यांचं डोक्यात घेऊ. बरं मी काय म्हणते, मी पण तुझ्या लग्नाला येणार नाही बर का. आई असं नको करू, तुला यावं लागेल बर का लग्नाला. मी पण तुला डायरेक्ट 6 महिन्यांनी भेटायला येणार. नाही नाही येड्या नको करू तू, मी बोलणार नाही तुझ सोबत. हा मग मी पण असंच करायला पाहिजे होतं हाय की नाही. बाई या पोरीला कधीच मी डबा सांगितला, अजून घेऊन नाही आली. बाया पण गेला जेवायला. काय बनलं विचार करत बसली? अहो काही सुनाला डबा सांगितला तर आणायला, अजून आली नाही, तिचीच वाट बघते. आता काय वाट बघती तिची? येई ना, काय घरातलं काम आवरत असेल लेकराला काय. अजून तिचं ती बाकी आवरेल नाही ना. म्हणजे गप्पा छापा. हा काय फोन चालू होता का? वहिनी तुम्हाला कसं काय खपत एवढं? म्हणजे तिकडे काढून द्यायचं नाही, त्या पोरला बोलून घ्यायचं इकडे. उद्या काय कमी जास्त झालं तर तुम्हाला लोक नाव ठेवणार नाही का? म्हणजे तुम्हाला माहितीच नाही काय एवढं झालं तर तुम्हाला माहिती नाही. काय झालं? बस मानलं तुम्हाला वहिनी, सोनं पांघरून टाकाव का पाहिजे तोच बस, याच्या पुढे नाही. अहो भाऊजी पण झालं काय ते तर सांगा मला. अगं तू सोने एवढं सोन्यासारखं घर आहे, सोन्यासारखा नवरा आहे, मात्र दुसऱ्या पोरं घेऊन बस तिला एवढं वाटतं का? जरा नीट बोलत जा, माझ्या सुनेबद्दल बोलताय तुम्ही काय? दुसरे पोरं घेऊन बसते म्हणून? आजपर्यंत आपण अख्ख्या गावामध्ये कुणाला बोलायची का घरामध्ये सुनबाई पोरं घेऊन बसते म्हणून? सासू झाली कडक. कडक झाली म्हणजे? परत ना माझ्या इथे यायचं नाही, पहिले समजून सांगते तुम्हाला मी. आणि गरज नाही करायला बिलकुल नाही यायचं. आणि रंगे हात पकडून गेला मग केवढेच पण रंगे हात म्हणजे केवढेच पण हारणार तुम्ही. पहिली गोष्ट माझी सून तशी नाहीये आणि ती रिकामी उद्योग घालायला रिकामी नाही. आणि जर असली एका पोराबाई बसेल तर तुम्ही इथून जा, नाही तर मी एखाद्या इथून दांडूका उचलून तुम्हाला वाजवत. 1.5 तास झाले, 1.5 तास काय गप्पा चालू त्यांच्या. बरं गप्पा चालू आहे,
अरे कसं कुचू 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 एकदम जवळचा. कोणतं पोरग? काय काय बडबड करताय तुम्ही? मुंबईचा पोर येतो, मुंबईचा पोर आहे. मुंबईवरून तुझ्या सुनाक ऐ तू उठ ना. घरी जा तुम्ही तुमच्या. उठा पहिले. पटकन उठा लगे मी नाही नाही मी काय पटकन नाही नाही चालेल चालेल मी काय म्हणतो जाऊ दे तुम्हाला पटत आहे ना. तुम्ही उठा इथून. नाही नाही मी उठतो माझं काय नाही. परत माझ्या घराच्या आजूबाजूला पण दिसलं नाही पाहिजे. माझ्या घराच्या याला पण नाही यायचं. वावराच्या बांधायला बी यायचं नाही. मला काय निघायचं करायचं इथून निघायचं. माझं खात तुमचं बाय घरचा माणूस आहे म्हणतो. तुम्हाला सांगू का गावातले लोक असे पंचळ कुठेच असतात. हा? त्यांना आहे ना कधी कुणाचा संसार घरदार चांगला सुखी चालू असलं देखवतच नाही. आणि तुम्ही लोक तेच करतात. लवकर निघा इथून. बरं मी काय म्हणतो गावातले लोक बघायच्या अगोदर इथून निघा पहिले. नाही नाही मी काय म्हणतो वहिनी घरचे म्हणून तुम्हाला सांगायला आलो. जाकली 1.25 लाखाची मी कोणाला सांगणार नाही. असं ना असं निघा इथून. तुम्ही थोडक्यात आवरा. निघा इथून. बघते मी. तुम्ही आता जाऊन मळ्यामध्ये पाहू शकतात. तुम्ही जा इथून. आता एक शिनी पाहू शकतात. आता इथून जा तुम्ही. इथून जा नाही, तुम्ही. जातो. बाकीचं बघते मी. तुझ्या पोराला बोलून घे. इथून जा तुम्ही. जातो मला काय घेणे. काय लोक आहे गावातले. पण हा शिरपतराव असंच येऊन सांगणार नाही काही. हा किती कळ लाव्या असला ना काहीतरी शहानिशा आपल्याला करावंच लागल. हा जर हा म्हटला उद्या गावातला एखादा येऊन बोलला तर विचारतेच मी तिला जाऊन. मी पण येणार नाही बरं का तुझ्या लग्नाला आता. अगं पण मला काम होतं म्हणून मी तुझ्या लग्नाला नाही आलो. पण तुला काय प्रॉब्लेम यायला? बरं तुझी भारी काम आहे बरं का. तू चांगलं विसरायला लागलं. मग मी पण विसरणार ना. मित्र म्हणून काय झालं, मी काय विसरू शकत नाही का. अगं असं नको करू ना. हा. आता तुला माहिती ना आपण किती जवळचे मित्र आहेत बरं. हा पण तुला माहिती का रे, तू नव्हता ना तर मला ना मी- का रे? अयो. हा? हा? का ग? हा? आत्या? तुला लाज वाटते का? हा? अयो. लाज वाटते का तुला? लाज वाटते? अहो, मारता का मला? तुला लाज वाटते का? हा? काय काय करते? करायला लागलं तुम्ही. काय करायला लागले काय? मारता का तुम्ही? मारता का? तिची सासू आहे मी. अहो पण मारता का? आमचं काय चुकलं? काय चुकलं? हा? हा? काय इथं मळ्यांमध्ये काय म्हणजे? गप्पा मारतोय. कोण आहे हा? मित्र आहे हा तू कुठं राहती? कुठं? घरी. बाबूराव आताला बाबूराव बरं आहे ना. ये म्हणजे यांनी तुम्हाला काही सांगितलं का आता? अरे काय सांगितलं? काय लाज वाटते का तुला? काय तू काय मुंबई वरून आला? ही काय मुंबई का? हा? अहो पण मी हिच्यासाठी नाही आलो मुंबईवरून. अहो आत्या त्याचं आता लग्न आहे 6 महिन्यांनी. माझं त्याचं लग्न कधी असू दे पण ही मुंबई का ते सांग मला. अहो आम्ही एक चांगले मित्र इथं. ही मुंबई का ते सांग मला पहिले. अहो आत्या पण तुम्ही त्याच्या हात कसं काय उचलू शकता. तुझं मुस्काड फोडू का चांगलं? हा? मुस्काड अहो, फोडू? हे बघा एक काम करतो आम्ही. तुमचा हिला हिच्या आई बापाची तर नेऊन घालतो. तू तिला तुझं लग्न करून घेऊन जाय. अहो तुमचा गैरसमज झाला असं काहीतरी. अरे बधीर डोक्याच्या येडी आवल्यात. ही मुंबई नाहीये, खेडगाव आहे. तुम्हाला जर भेटायचं होतं, बोलायचं होतं तुम्हाला दोघाला घरी यायचं, आमच्या देखत यायचं, मग बोलायचं ना. इथं कुचू कुचू गप्पा मारत बसलाय. अहो आमच्या मनात काहीच नाही तसं. अहो आत्या आमच्या मनात असलं काही पाप नाही हो. अगं तुझ्या मनात पाप नाही ना. हे गावातल्या लोकांच्या मनामध्ये पाप आहे. एक अहो, लक्षात पण- ठेव. संसार उद्ध्वस्त व्हायला 1 मिनिट लागणार नाही. तू सुशिक्षित आहे, तुझे विचार सुशिक्षित नाहीयेत. एक विचार कर, ह्या गावातले लोक अशिक्षित माणसं आहेत. हे लगेच म्हणतील हिचं लफड आहे. कळालं? अहो, नाही असं नका बोलू. असं अरे नाही काही. मी नाही बोलणार. गावातल्या लोकांचं सांगते. मी किती म्हटलं माझी सून चांगली तरी तो म्हटला तुम्ही तुमच्या सुनाच्या गुन्ह्यांवर पांघरून घालताय का म्हणे. म्हणजे त्यांनी सांगितलं का? आला तो तिथं घरी सांगायला. सगळ्या कामवाल्या बाया होत्या. कामवाल्या बाया दाखत म्हणे तुमची सून बघा म्हणे कशी गप्पा मारते. तो ते बघ तिकडे बाया सगळं काम करू राहिला. तो इथं आहे ना थांबला होता तो माणूस. हा आणि आम्ही ना त्यावेळेस गप्पा मारत होतो. आत्यान तो बघून आम्हाला अगं तुला लाज नाही वाटत? घरी जागा नाही? आम्ही आहे घरी ना तर बघा चहा प्यायला चांगले बोलव ना. मित्र आहेत. आम्ही हा? खूप दिवसानंतर भेटलोय फोन कुठे म्हणून तुझा? गप्पा मारित होतो. हा? तुझा फोन कुठे? घरीच आहे. तुझा फोन दे रे दादा इकडे. कशाला? दे इकडं. काय करतात? हॅलो? ओ इकडे आपल्या मळ्यात याव. आंब्या झाडाखाली या. तुम्ही घरातच बसलेले असे पण इकडे या. लगेच या. अहो आत्या का मामांना बोलवलं तुम्ही? मामांना का बोलवलं? अगं अख्ख्या गावात होईल. मामाला जरा म्हटलं तर मामा फाशी घेईन तिकडं. अहो आत्या पण असं काही नाहीच आहे ना. अरे पण तुमचं काही नाही. गावातल्या लोकांना माहिती का तुमचं काही नाहीये म्हणून. तुम्ही अहो, का ऐका माझं ना. बिघड करायला लागले? तिचं काय चुकलेलं नाहीये. तुम्हाला खरं सांगतो आमचं तसं काहीच नाहीये. अरे मग तू तुझी झकमारी घरी करायची ना आमच्या. काय झालं?
आपला पोरगा पुण्यामध्ये शिकायला, हा हे पोरगा मुंबईचं, आपण गावाला राहतो, 52 लोक इथं राहतात. हे पोरगा मुंबईवरून गावात आलं, हिला भेटायला इथं गप्पा मारत बसले. अहो, एक मिनिट शांत बस. शिरपतरावनी बघितलं मला येऊन म्हणे तुमच्या सुनाचं लफड आहे म्हणे. मी म्हटलं नाही असं होऊच शकत नाही. म्हणून तुम्ही त्याच्यावर पांघरून घालता का? इथे येऊन बघते तर पोरं अशी गप्पा मारली कुचू कुचू. गावातले लोक काय म्हणतील तुम्ही सांगा आता. सोनबाई पटत का तुला ये अहो मामा हा? पण मी काहीच चुकले नाही. म्हणजे तो नवरा तिकडं आणि तू येऊ दे का तिकडं? अहो पण माझ्या नवऱ्याला माहिती हा माझा चांगला मित्र आहे, जवळचा हा. मित्र, आम्ही बोलतो अहो वगैरे सगळं मी माहिती. बोललेलो पण आहे कोणाशी? तिच्या नवऱ्यासोबत मी बोललेलो आहे पाहुण्यासोबत. अरे मग तू जखमारी घरी करायची ना. तू मळ्यामध्ये का आला? तुम्हाला काय सांगितलं नाही? माझा मित्र येतोय, आम्ही भेटणार आहे, आम्ही बोलणार आहे. मी मी म्हटले असते ना घरी घरी घेऊन ये. चहा पाणी झाला मी असता. तिला बोललो होतो पण ही काय म्हटली सासऱ्याला गैरसमज होईल, डाऊट येईल. मग आता गावाला गैरसमज झाला त्याचं काय? आता तो माणूस आख्या गावात करेल आता. हा. अहो हे बघा मी लाख घरी आणलं असतं त्याला, पण तुम्हाला तर माहिती आपल्या घरी पोरं अलाउड नाहीये. तुम्ही पहिलंच मला सांगितलं. मान्य आहे मला पोर अलाउड नाही, पण तू एक शब्द बोल. मग आता मळ्यामध्ये अलाउड आहे का? आता अख्ख्या गावाला माहित झालं, आता काय करायचं ते सांग मला. अहो आता लोक विचार करतात, आता आम्ही काय करणार बरं? असं जर लोकांचा विचार करत राहिलो तर मग कसं चालणार? नाही नाही, आता आम्ही आमचे तोंड जोडू का आता? सॉरी बर सॉरी नाही, हा? आपल्याला आता जीव द्यायची वेळ आली. गावात लोक बघा काय काय म्हणतील. माझ्यामुळं झालंय सगळं, मला माफ कर. तू कुठून आला अरे रे? भाऊ तू कुठून आला? तू कोण आहे काय आम्हाला काही माहित नाही, पण तुला सांगते गावाकडची अजून कुठे पण राहायला कुठे? संस्कृती आहे. राहायला कुठे तू? मी जवळच आहे हा? पण मी जॉबला मुंबईला आहे. मग मुंबईवर राहिला भेटायला? अहो मी घरी आलोय माझ्या. अहो त्याचं लग्न आहे आता 6 महिन्यांनी मामा, तर म्हणून तो आलता इथं. तुला आमंत्रण द्यायला? हा याला घरदार नव्हतं का आमंत्रण द्यायला? अहो आता मी तुम्हाला तेच मी- सांगते. अगं पूर्वा एक लक्षात ठेव, तुला एका खेड्यागावात दिलेला, तुझा नवरा बाहेर राहतो शहरामध्ये. एवढं भान ठेव. एवढीच तुला भेटायची होत होता ना, त्याला तिकडे पुण्याला बोलवायचं होतं आणि ते पुण्याला राहायला जायचं तुझ्या नवऱ्याजवळ. इथं नव्हतं बोलवायचं. बरं बोलवलं इथं शेताच्या बांधावर बोलवलं. अशा माणसाने बघितलं का अख्ख्या गावभर तमाशा. शहरातला आणि खेड्यागावातला फरक असतो. खेड्यागावामध्ये भावंड लोक राहतात, भावंड लोकांना ह्या गोष्टी सहन होत नाही. कावळा बसायला फांदी मोडायला किती मोठा तमाशा आहे. हा येऊन इथं भेटला काय आणि त्याने येऊन मला करायला सांगितले काय? आणि आता जर आपल्या पोराला जर माहित झालं हा तर सांभाळेल की हिला? अहो त्यांना सांभाळायचं नाही, माहिती. आपण त्याला बी सांगू. तुम्ही वाटलं तर एकदा त्यांना फोनवर बोलला. त्याला माहिती आहे आम्ही मित्र आमचं आहे. सगळं माहिती त्यांना. अरे मी त्याला काय माहितीये, पण सांगू? त्याला हे माहितीये का तुम्ही मळ्यामध्ये भेटायच्या हो म्हणून? हो मी त्यांना सांगितलंय अहो आज भेटणार आहे म्हणून. मी खोटं नाही सांगितलेलं आहे बोलत आहे. तुम्ही एक काम कर. गैरसमज नका करू. एक काम करा, तू तुझी बॅग भर आणि पुण्याला जखमारी कर. बिलकुल इथं गावाकडे थांबायचं नाही. अहो ते असं का बोलताय? थांबायचं नाही. तुझ्यासारख्या अवलादीमुळे आमच्या गावात बरे मी काय आता ऐक, आपली सून काय तशी नाही. आपली नाहीये हो, पण आता पण किती तो- तमाशा. हिला किती लोक घालण्यात राहिली तुला बघ ती. शिरप्या म्हणला का? हा तो शिरप्या इतका नालायक आहे. अहो तो नालायक आहे, पण आपण आपली चूक मान्य करा ना. हिला अक्कल नाही का घरी? मला सांगायचं. बरं बरं मला जाऊ द्या. तुम्हाला सांगू शकत नव्हते का मामा असं आहे, मी घरी मित्राला हे बघा, बोलवते. ऐका ना, तुम्ही भांडू नका. चुकलं माझं, मी जातो. माफ करा मला. खरंच आत्या, तिला इथून तिला पुढं नाही होणार तिला असं उगाच काय. त्रास देऊ नका. अरे त्रास देतच नाही तिला कोणी. तिची चूक नाहीये, माझी चूक आहे खरं. चूक तुमच्या दोघांची पण आहे. हा पहिली मग गोष्ट तुम्ही घरी भेटायला यायचं होतं. तू सांगितलं असतं माझा क्लासमेट आहे, आत्या मला त्याच्या लग्नाला जायचंय, तो लग्नाचं आमंत्रण द्यायला आला. मी म्हंटलं असं दोघं जण बस आम्ही शेतात जातो, पण तुम्हाला काय गप्पा मारायचं ते मारा. मग मी पण इथून- हे लई चुकीचं झालं. मी इथून पुढे हे बघ भेटायला येणार तुम्ही जे नाही. आंध्रात होते ते उजाडात आणलं. हा खरंच सॉरी. इथून पुढे असं कधीच नाही होणार. मी कोणता पण मित्र असो किंवा किती पण जवळचा असो, मी घरी बोलन, तुमच्या समोर त्यांना बोलन, सांगायचंय. समोर का? बसून बोलन. खेड्या गावातली संस्कृती असं झाडाबिडाखाली शेतात भेटण्याची नाहीये. इथं बघण्याचा दृष्टिकोन असाच असतो. शहरात चालतं मित्र आहे, मित्राचा फोनाला वगैरे. खेड्या गावात चालत नाही. हो आत्या खरंच मला नव्हतं माहिती. भाऊ हो. तू तर ह्या गावात राहिलेला आहे, तुला ह्या गावातले लोक माहिती आहे, तरी पण तू इथे गु खायला आला का? चुकलं माझं. भाऊ आणि जाय जाय. आता तू. तू जा काय आता, रा- आम्हाला Sorry. आमचं मिटू दे. जाय हा, जाय आता. जाय तू बी घरी वय. जाय. कोण सांगन बाबूराव ह्या पोरांना? आता हे बघ, हे शिरप्याला शाई घालून ठेवली नाही आता. नाही ते- शिरप्या आहे ना इतका नालायक माणूस आहे. त्यानं गावात नेहमी परपंच उद्ध्वस्त केली. आता ते ठीक आहे, पण तो गावात किती गु खाईन. या पुरीला कळत नव्हतं का तिने घरी बोलवायचं म्हणून? बरं, पहा त्याला काबीज करतो मी. त्याला म्हणा बोल जाकली म्हणून लागेल, कोणाजवळ काही बोलू नको. तसं काही नाही त्यांचं, बरोबर आहे की नाही? चालेल त्याला चला. एखादी क्वार्टर पाणी टाकतो. कशाला? आपलं काही चुकीचं नाही. आपण कायला क्वार्टर पाहिजे आणखी पण- 350 अरे रुपयाची? गज चुकीचं नाही पण ते बॉम्ब करी साऱ्या काही नाही. गावात. आता बघताय ना, आपली सून तशी नाही. आपल्याला माहिती आहे ना, आपल्या माणसावर विश्वास पाहिजे, बाकी दुनिया काही म्हणून. हा नाही बरोबर. चला. चल